वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आलं। मात्र हे विधेयक मंजूर झाल्यानंतर या विधेयकाला मुस्लिम नेत्यांचा मोठा विरोध होतोय। दरम्यान वक्फ बोर्डामध्ये नॉन मुस्लिम सदस्य आणणार, मग आम्हाला शिर्डी, तिरुपती आणि शीख बोर्डवर घेणार का, की फक्त वक्फसाठीच हा निर्णय आहे, असा सवाल एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी आता उपस्थित केलाय। मी मोदी साहेबांना प्रश्न विचारतो का मुस्लिम समाजामध्ये इंटेलेक्च्युअल्स नाही आहे का? तुमच्यापेक्षा जास्त चांगले इंटेलेक्च्युअल्स आहे समाजामध्येही, त्यांना तुम्ही सामील करा ना याच्यामध्ये। आणि असंच तुम्ही करणार असेल तर इम्तियाज जलीलला तुम्ही शिर्डी साईबाबा संस्थानमध्ये घेणार का? तिरुपतीचा जे ट्रस्ट आहे त्याच्यामध्ये घेणार आहे का? नाही। सगळ्यांसाठी सिखांच्या शिरोमणी अकाली दलचं जे कमिटी आहे ते बोर्ड आहे त्याच्यामध्ये शिवाय शिखांचे कोणीही जात नाही, कोणीही परमिशनच नाहीये बाय लॉ प्रमाणे। मग फक्त वक्फसाठी हे कशाला करायचं आहे? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।